तर हा बघा, काल कपडे धुतले होते, तर हा पूर्ण पसारा आता आवरायचा आहे मला. आणि तिथे तांदूळ आणि गव्हाचा कट्टा ठेवलेला आहे, तो सुद्धा ठेवायचा आहे. कितीही केलं तरी काम काही संपतच नाही. तर आता हा पूर्ण आवरून घेते आणि बाकीचे काम आज पूर्ण कामच काढलेले होते, तर हा आता कपडे घडी करून घेते अगोदर, नाहीतर हा गयाटा असाच पडून राहणार आणि बेडवर मग तो पसारा वाटतो. तर चला आता हे घडी करून घेते मी. आज सकाळपासून अशी काही इच्छा नव्हती कामं वगैरे करायची, पण कपड्याचा लोड पडला होता, कारण की मी एक्स्ट्राचे कपडे धुवून काढले होते. तर कपड्याचा लोड होता. मी म्हटलं पसारा दिसतो तर कपडे घडी करून ठेवून देते. आणि आज काही स्वयंपाक बनवायचं नव्हतं, भाजीपोळ्या सकाळी टिफिनमध्ये बनवून दिला होता. तर रात्रीच्या जे म्हणजे कालच्या ज्या इडल्या होत्या, रात्री पण इडल्या केल्या होत्या मी, तर त्याच्यातल्या काही वाचलेल्या आहेत, तर म्हटलं त्याला फ्राय करून घेते छान मस्त, तर होऊन जाते मला. इथे काल इडल्या वाचल्या होत्या, तर मी त्यांना फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या इडल्या. तर इथे मी मिरच्या कापलेल्या आहे, गोडलिंबाचा पाला, सांबार आणि असे कापून घेत आहे इडल्यांचे छोटे छोटे. आणि इथे तेल मांडलेलं आहे, तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की मोहरी झाली की मग त्याच्यात मी आपला जिरा टाकून घेणार आहे आणि छान मस्त याला इडलीला फ्राय करून घेणार आहे. तर इथे बघा, मी छान मस्त फ्राय करून घेतलेला आहे आणि हलकंसं मीठ टाकलेलं आहे. आणि याच्यात 2-3 मिनटं मी मस्त झाकून ठेवणार आहे का, जेणेकरून ते आपली इडली जी आहे फ्रीजमध्ये ठेवली होती आपण, तर थोडी कडक झाली आणि झाकून ठेवल्याने काय होणार, ती सॉफ्ट होणार. तर इथे आपली इडली फ्राय रेडी आहे. आणि सायंकाळचा विचार केला आम्ही मस्त चूल जाळणार आहे. मामांनी मला रेडीमेड चूल आणून दिलेली आहे, त्यांच्याकडे होती सिमेंटची बनलेली. तर आणि काड्या वगैरे बाजूला असे खाली प्लॉटमध्ये पडल्या होत्या, तर आम्ही काड्या वगैरे अवीने आणून दिल्या आणि मस्त चूल वगैरे मांडलेली आहे वरती. तर आता आम्ही मस्त सायंकाळी मस्त बेत करणार आहे. मामांनी गावावरून मस्त शेतातून मस्त वांगे आणलेले हिरवे हिरवे, आणि हिरव्या वांग्याचं छान मस्त करणार आहे भरीत. आणि इथे आता मी जेवण करून घेते इडल्याचं. श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा. कसे आहात तुम्ही सर्व? ठीकच आहे, ठीकच राहा. तर आता झालेले आहे सायंकाळ, जवळपास 5 वाजलेले आहे आणि आम्ही ह्या प्रकारे मस्त विटा वगैरे लावलेला आहे. आत घमिलाभर रेती टाकलेली आहे, कारण की आपण गच्चीवर चूल जाळत आहे त्यामुळे. तर रेती टाकून घेतलेली आहे छान. इथे काड्या वगैरे आणून घेतलेल्या आहे, या बाबडीच्या काड्या आहे, बघू शकता. इथे काड्या आणून घेतलेल्या आहे, जास्त काड्या नाही आणलेल्या आहे, खाली पडलेलं होतं, एक झाड कापलेलं होतं तर त्याच्या काड्या होत्या बाबडीच्या. तर मी थोडीशी इथून जागा वगैरे स्वच्छ करून घेते. आणि हा बघा, यालासुद्धा आम्ही वरतं आणलेला आहे छुटकूला. तर मी म्हटलं मी माझे काम करते चुलीवरचे, तर हा तिथपर्यंत हा पण इथे राहणार. तर थोड्या वेळ हाही खेळला टेरेसवर मस्त. आणि याला थोडीशी सायंकाळची ऊन पण भेटून गेली, कारण की सकाळी मी याला आरतीने आणलं होतं, तर सायंकाळची ऊन म्हटलं थोडीशी भेटून जाणार. आणि तर सायंकाळी बघा, होता सायंकाळ अंधार लवकर पडतो ह्या दिवसाचा, हिवाळ्याचा. आणि हे वांगे आणले होते मामानी, शेतातून तोडून आणले होते छान मस्त हिरवे हिरवे वांगे. तर मी म्हटलं हे ताजे वांगे आहेत, याच्यावर मस्त चुलीवरचं मस्त भरीत बनवू आपण. तर इथे बघा मी वांगे भाजून घेत आहे. तर अगोदर तर माझ्याशी काळ्याच नव्हत्या जडत, मग अवी आणि श्रीपाल आला तर तेव्हा मग काड्या वगैरे पेटून दिल्या त्या दोघांनी. तर काड्या पेटल्या, बहुतेक काडी ओली वगैरे असणार, थंडीची थोडंसं ओल्याच राहतात काड्या. तर नंतर पेट घेतली छान काड्यांनी आणि मग मी बसले तिथे आपले वांगे भाजत, कारण की वांग्यांना भाजायलाही थोडासा वेळच लागत होते, इतके सारे वांगे होते. आणि इथे लाईटाची सोय सुरू आहे, तर अवी लाईट लावून देत आहे, कारण की काळोख जास्त पडते ह्या दिवसाचा. तर त्यांनी मस्त लाईट वगैरे लावून दिलेला होता, प्रकाश वगैरे मस्त येऊन आला, बघू शकता. आणि मम्मी आली होती, तर मम्मी
मम्मी इथे भात वगैरे मांडून घेतलेला आहे मम्मीने, कारण की मी थोडंसं खालचं वगैरे म्हणजे खालून जे सामान होतं आपल्याला ते वरता आणत होती आणि मला सगळ्यांनी मदत केली. खूप छान वाटलं मला, सगळ्यांनी मदत केली. आणि इथे भज्याचं भिजवलं आहे आणि पप्पाला मिरची भजी आणि भाकर खायची होती, तर पप्पा म्हणाले पोळ्या नको टाकू, मला भाकर खायची आहे. त्यांनी ज्वारीचं पीठ घेऊन आले. इथे बघा वांगे वगैरे धुवून वगैरे साफ करून ठेवलेले आहे आणि मम्मी इथे तळत आहे भजे आणि इथं आम्ही पेत आहे भज्यासोबत स्प्राईट एन्जॉय करत आहे छान. आणि मग मिरची भजी खूप छान लागले होते. तर इथे बघा भाकर मम्मी म्हणजे भाकर करून देत आहे आणि मी शेकत आहे. अशाने काय होते, थोडंसं लवकर होते स्वयंपाक. वांग्याचं भरीत भात वगैरे झालेला आहे आणि वरण मी खाली कुकरमध्येच ठेवलेला होता, कारण की कुकर म्हणजे काळा होणार म्हणून. तर मी खाली वरण बनवून आणलेलं होतं आणि बघा इतकं पसारा आणला वरती. आता हा पसारा म्हणजे मी इथं जे भांडे आहे ते इथे वरतीच घासणार आहे, कारण की वरती पण आपला नळ आहे, तर वरतीच टॅरेसवरच भांडे घासून घेणार आहे आणि जे खाण्याचं वगैरे आहे ते सगळं खाली घेऊन जाणार आहे. तर बघा आणि खूप छान वाटत होतं, म्हणजे असं काहीतरी वेगळं वाटत होतं. असं वाटत होतं की गावातच आलेलं आहे. तर काही जणं नेहमीच करतात भाकरीवरचं जेवण, पण आम्ही कसं एखाद्या वेळेसच करतो, तर त्यामुळे थोडंसं कौतुक तर वाटतेच, काही नवाईचं वाटते. तर खूप छान वाटत होतं. सगळेजणं बसून आहे, आम्ही स्वयंपाक करत आहे, काही ना काही खाणंही सुरू आहे. पापड वगैरे तळलेले होते बघा, सगळे बसले आहे, वाट बघत आहे जेवणाची. आणि छान सुगंध वांग्याचा वगैरे सुटलेला होता. तर ह्याप्रमाणे मस्त आम्ही मौज मजा केली. वरती मस्त थंडी होती, चुलीजवळ मी बसली होती तर मला गरम लागत होतं आणि बाहेर थोडंसं चुलीच्या दूर गेलं तर थंडी लागत होती. तर ह्या प्रकारे मस्त आम्ही आमचा स्वयंपाक झालेला आहे आणि आम्ही सगळेजण मिळून बसलो. तर इथे बघा भरीत वांग्याचं आणि भाकर केली आहे, भजी आहे, आपलं निंबू आहे, कांदा आहे आणि छान वराडी माणसासारखं जेवण सुरू आहे. आणि थोडंसं म्हणजे मिस झाले होते ठेचा, तर नेक्स्ट टाईम मी ठेचा पण ट्राय करणार. आम्ही पत्राड्या घेतल्या होत्या, कारण की अन्न नेण्याला त्रास होत होता म्हणून. चला मग.